नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीपासून मुक्ती आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात सांधेतज्ञ म्हणजेच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असणारे डॉक्टर रोहित लुथरा सर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले। तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर रोहित लुथरा सरांची। नमस्कार सर। नमस्कार। डॉक्टर रोहित लुथरा सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे। मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण आहे ते भारतात पूर्ण केलं आणि त्यानंतर रोबोटिक उपचारांमधलं पुढचं प्रगत प्रशिक्षण आहे विशेष करून त्यांनी जर्मनी, फ्रान्स आणि त्याचप्रमाणे US म्हणजे अमेरिका या ठिकाणून संपादन केलेलं आहे। मला आवडून सांगायचं वाटतं की ह्या सर्व उपचारांचा लाभ हा भारतातील रुग्णांना व्हावा यासाठी ते भारतात परतले आणि या ठिकाणी ते एकत्रितपणे एका छताखाली आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपचार देत आहेत। डायरेक्टर आहेत त्या हॉस्पिटलचे। ह्या व्यतिरिक्त नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सुद्धा ते जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी विभागाचे विभाग प्रमुख म्हणजेच हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहेत। आणि मला आवडून सर्व पेशांना सांगायचं की सांधेदुखी विविध कारणांनी होते। आपण आता एव्ही बघतोय स्क्रीनवरती की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानापरत्वे होणारा संधिवात आहे किंवा त्या अनुषंगाने अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस, विविध प्रकारचे जे संधिवात आहेत त्याने उद्भवणारी सांधेदुखी किंवा हाडांमधली वेदना ह्यासाठी आता ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये किंवा गेल्या काही दिवसांमध्ये मी म्हणेन कोरोनाचं प्रमाण वाढलेलं दिसतं। त्यामुळे उद्भवणारी जी काही सांधेदुखी आहे किंवा कोरोनाच्या उपचारांनंतर उद्भवणारे हिप जॉईंटमधली जी काही तक्रार आहे ही सुद्धा आता या ठिकाणी उपचारांनी आपल्याला बरी करता येणं शक्य झालेलं आहे। डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली आर्कस हॉस्पिटल पुणे आणि नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी। आणि आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सांगायचं की हा जनजागृतीपर कार्यक्रम आहे ज्या अंतर्गत सर्वच प्रेक्षकांना मला आव्हान आहे की ह्या निमित्ताने सांधेदुखीच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या अंतर्गत पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे आपल्याला निदान आणि उपचारांमध्ये। आपण काही तर रुग्ण बघूया की कशा रीतीने विविध उपचारांनी आणि प्रामुख्याने जे रोबोटिक उपचार आहेत त्यामुळे ह्या रुग्णांच्या आयुष्यात परिवर्तन घडले। आपण बघू शकतो स्क्रीनवरती हे बघत आहोत आपण आता। आधी त्यांची चाल बघू शकता किंवा अतिशय वेदनामय अशी ही चाल आहे। त्यांच्या पायाला बाक आलेला आहे, त्यांना धड उभं राहता येत नाही आणि बघू शकता रोबोटिक उपचारानंतर त्यांच्यामध्ये घडलेलं आमूलाग्र परिवर्तन आपण बघू शकतो। वेदना मुक्तीचा आनंद त्यांना मिळालेला आहे आणि आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे, क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे असे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही। आपण बघू शकता त्यांच्या हालचाली सहज होतात आणि केवळ हालचाल नव्हे तर त्या मांडी घालून खाली बसू शकतात। मला वाटतं एक वैद्यकीय चमत्कार आहे हे रोबोटिक उपचार असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे अनेकविध रुग्णांना एक नवसंजीवनी मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि हे शक्य झालेले डॉक्टर रोहित लुथरा सरांमुळे। डॉक्टर रोहित लुथरा सरांविषयी मला आवर्जून सांगायचं वाटतं की रोबोटिक उपचार त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेतच, पण ह्या व्यतिरिक्त दुर्बीण लेझरचे उपचार असोत किंवा पहिल्या टप्प्यामध्ये औषधं आहेत किंवा इंजेक्शनचे उपचार आहेत, हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत। आणि जरूर ह्याचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती। संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हे हेल्पलाईन नंबर आहेत खास करून सांधेदुखीच्या शिबिरासाठी। तर आपण याच्यावरती जरूर फोन करा, अपॉइंटमेंट घ्या आणि या सर्व उपचारांचा लाभ घ्या। पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर स्वागत। एकंदरीतच सांधेदुखीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना आहे। सांधा नक्की का खराब होतो काय सांगता येईल? तर जसं आपलं वय वाढतो हा जे गुडघा आहे आपला जे सांधा शरीरातला सगळ्यात मोठा वजन घेणारा सांधा आहे। तर झीज झाल्यामुळे हे सांधेमध्ये आपल्याला सांधेदुखी होतो आणि किंवा ऑस्टिओआर्थरायटिस हे वयाप्रमाणे होणारा वेअर अँड टेअर आहे। तर नॉर्मल सांधा तुम्ही बघू शकता की हे तुमचा नॉर्मल सांधा असा असतो। हे तुमचं वरचा हाड, हा खालचा हाड आणि हे जे मध्ये हे पांढरा दिसतं हे तुमची कार्टिलेज किंवा त्याला आपण गादी म्हणतो। तर जसं जसं वय वाढतो हे कार्टिलेजची झीज होते आणि हे घासायला सुरुवात होतो आणि हाड एकमेकांवर घासायला सुरुवात होतो आणि पेशंटला सांधेदुखी सुरू होतो। तर त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो। तर हे जे त्रास आहे त्याचे दिवसांदिवस ते वाढत जातो आणि त्याचे 4 टप्पे असतात। सुरुवातीला पहिला टप्पा, दुसरा, तिसरा आणि चौथा। तर पहिल्या टप्प्यामध्ये पेशंटला त्रास कमी असतो, त्याला उठताना बसताना त्रास होतो, नंतर तो त्याला जिने चढताना उतरताना त्रास होतो, मग मांडी घालून उठताना त्रास होतो आणि शेवटी जे चौथा टप्पा आहे त्यामध्ये पेशंटला झोपतानाही किंवा आराम करतानाही दुखतो गुडघा आणि पायाला बाक येतो आणि पाय असं वाकडे होऊन जातात, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो। येस, या विविध टप्प्यांमध्ये अर्थातच काय उपचार उपलब्ध आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत लॅपटॉपच्या माध्यमातून डॉक्टर रोहित लुथरा सरांकडून। पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वच सांधेदुखीचे रुग्ण त्यांच्यासाठी एक खास करून खुशखबर अशी आहे की पुढील 1 महिन्यासाठी विशेष सवलत असणार आहे। सर्व सांधेदुखीच्या रुग्णांना निदान आणि उपचारांमध्ये आपल्याला ह्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी फक्त कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती। संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात। सर ह्या अनुषंगाने आम्हाला पुढे जाऊन काय सांगता? तर जसं पेशंट आमच्याकडे येतो तर सगळ्यात इम्पॉर्टंट आम्ही पेशंटचा एक्सरे काढतो आणि मग पेशंटला आम्ही ठरवतो की कुठल्या स्टेजला आहे, पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे। तर त्यानुसार आपण ट्रीटमेंट सुरू करतो। तर समजा पेशंटला पहिला किंवा दुसरा टप्पा असेल तर त्याला आपण गोळ्या औषधने
आणि इंजेक्शनने त्याला आपण बरं करू शकतो. तर इंजेक्शनचे 2 प्रकार आहे बेसिकली. त्यामध्ये एक आहे PRP इंजेक्शन. PRP म्हणजे आपण पेशंटचाच एक 15 मिली ब्लड घेतो, त्याला आपण सेंट्रीफ्यूज करून वरचं जे प्लाझ्मा आहे ते आपण गुडघ्यामध्ये परत इंजेक्ट करतो. तर ते प्लाझ्मामध्ये हिलिंग सेल्स असतात. ते प्लाझ्मा तुमचं जे खराब झालेले का ते रिपेअर होते आणि ते परत नॉर्मलसारखं होऊ शकतं. किंवा दुसरा इंजेक्शन म्हणजे हा एक विस्को सप्लिमेंटेशन. हा जे इंजेक्शन आहे ते तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ते हॅल्युरॉनिक ॲसिडचं इंजेक्शन असतो, व्यंगनसारखं इंजेक्शन असतो. ते इंजेक्शन दिल्यामध्ये तुमच्या हाडांमध्ये झीज कमी होऊन जाईल आणि ते फ्रिक्शन होणार नाही. जसं आपण गाडीमध्ये ऑइल टाकतो तसं हा ऑइलचं एक इंजेक्शन आहे. त्यामध्ये तुमचं जे होणारी झीज आहे ते थांबून जाईल आणि तुमचं जे आर्थरायटिसचं प्रमाण आहे ते पुढे थांबू शकतो. ओके. सो हे मला वाटतं फार महत्त्वाची गोष्ट डॉक्टरांनी आता सांगितली. त्याप्रमाणे 2 प्रकारचे आपल्याला इंजेक्शन उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये एकामध्ये पुनर्जीवनशास्त्र ज्याला आपण म्हणतो, की ज्याद्वारे आपण त्या ठिकाणच्या कार्टिलेजला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरं वंगणाचं इंजेक्शन, जसं गाडीमध्ये आपण ऑइल बदलतो आणि त्यामुळे जशी गाडी स्मूथ चालते तसंही आपली गुडघेदुखी बरी होऊ शकते. सो ह्या सोप्या उपचारांनी, ज्याच्यामध्ये औषधोपचार आहेत, इंजेक्शनचे उपचार आहेत, ह्याने आपल्याला संपूर्णतः गुडघेदुखीवरती मात करता येणं शक्य. अर्थातच हे आहे पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये थोडं अजून खराब झाले असतील आपल्याच त्यासाठी आहे दुर्बीण लेझरचे उपचार. ते काय आपण जाणून घेऊया. सर, बऱ्याचदा गुडघे विविध कारणांनी खराब होतात आणि कधी कधी इंजुरी सुद्धा होते, लिगामेंटल वेअर अँड टेअर होतं आणि म्हणूनही गुडघ्यामध्ये असणारा जो कंट्रोल आहे तो जातो. सो काय सांगता येईल आम्हाला? तर जसं आपलं वय वाढतो ते आपल्या जे गुडघ्यामध्ये खुर्चा असतो त्याला आपण कार्टिलेज मेनिस्कस म्हणतो. तर हे जे दोन्ही हाडांचे तुम्ही बघू शकता की हे तुम्हाला मध्ये दिसतंय, याला आपण मेनिस्कस म्हणतो. मेनिस्कस बेसिकली एक रबरचा वॉशरसारखा असतो. तर जसं वय वाढतो ह्या वॉशरची इलास्टिसिटी कमी होते आणि ते आपोआप फाटू शकतो. तर हे फाटल्यामुळे तो कधी कधी मध्ये येऊन अडकतो, तेव्हा पेशंटला असं लॉक होतो गुडघा किंवा चमक मारतो किंवा त्यांचे लिगामेंट फाटतात. तर हे सगळं ऑपरेशन आपण दुर्बीणचं ऑपरेशन करून त्याला आपण बरं करू शकतो. तुम्ही लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघू शकता की जे मधला खुर्चा फाटलाय किंवा लूज बॉडी झाली किंवा हाडाचे खडे तयार झाले किंवा लिगामेंट फाटला असेल, त्याला आपण परत दुर्बीणचं ऑपरेशन किंवा लेझरच्या ऑपरेशनने बरं करू शकतो. आणि हा जे ऑपरेशन त्यामध्ये रक्तस्राव अजिबात नसतं, नॉट इवन सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड लॉस. आणि पेशंट सेम डे घरी जाऊ शकतो, म्हणजे सकाळी येऊन संध्याकाळी पेशंट घरी जाऊ शकतो. आणि याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. तर सुरुवातीला हे ऑपरेशन केलं की पेशंटचं जे झीज आहे ते वाढणार नाही आणि त्यांचा गुडघा पण नैसर्गिक सांधा पण वाचू शकतो. येस, आपण हे जाणून घेतले की कशा रीतीने आता दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली आर्कस हॉस्पिटल पुणे, ज्या ठिकाणी ते स्वतः डायरेक्टर आहेत, आणि या व्यतिरिक्त नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ते हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजेच विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, गुडघेदुखी असो, आज हे उपचार उपलब्ध आहेत. आणखीन एक विशेष मला अभिनंदन करायचं डॉक्टर रोहित लुथरा सरांचं, कारण त्यांनी नुकतीच हिप जॉईंटवरती अँटेरियर अप्रोचने शस्त्रक्रिया केली, जी भारतातील एक पहिल्या प्रकारची अशी शस्त्रक्रिया आहे, ज्याद्वारे आज हिप जॉईंटचे जे रुग्ण आहेत, कारण तरुण वयात हा सांधा खराब होतो, त्यांच्यासाठी फार मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे. एक नवीन स्वरूपाचे उपचार हे हिप जॉईंटसाठी सुद्धा आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध झालेले आहेत. आणि हे सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात, हे सांधेदुखीच्या शिबिराचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे येत असताना सर, आपण सांगितलं की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यापर्यंत काय उपचार हे आपण देऊ शकतो रुग्णाला, पण जर का सांधा पूर्ण खराब झाला असेल तर जॉईंट रिप्लेसमेंटला पर्याय राहत नाही. पण आता रोबोटिक उपचारांमुळे त्यातही आमूलाग्र क्रांती घडलेली आहे. काय आपण जाणून घेऊया सरांकडनं, काय सांगता येईल सर? समजा तुमचा सांधा जास्त खराब झाला असेल, तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्याला आले असतील, तर त्याला शेवटचा पर्याय म्हणजे त्याला ऑपरेशनच करावं लागतं. आणि ऑपरेशन हा केल्यानंतर पेशंट परत नॉर्मल जीवन जगू शकतो, त्यासाठी आपण हे ऑपरेशन करतो. तर ऑपरेशन करताना 2 पद्धती, एक आहे की नॉर्मल पद्धती, त्यामध्ये आपण सांध्या फक्त अलाइनमेंट रॉडने त्याला करतो, आणि दुसरं आहे रोबोटिक. तर रोबोटिकने ऑपरेशन केल्यावर तुमचं जे ऑपरेशन करताना जे चुका होऊ शकते डॉक्टरांकडून, ते चुका होत नाही. जे अलाइनमेंट आणि बॅलन्स आहे ते दोन्ही परफेक्ट राहतो आणि पेशंटला नैसर्गिक सांधासारखा सांधा भेटतो आणि पेशंट नंतर नॉर्मल चालू शकतो. तर रोबोटिकचे हे फायदे की तुम्हाला पेन कमी होणार, रक्तस्राव कमी होतो आणि चिरा पण छोटा असतो आणि पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट असते. तर हे जे शस्त्रक्रिया आहे रोबोटिकचे, आपण हे शस्त्रक्रियेचा एक व्हिडिओ सुद्धा बघूया नी रिप्लेसमेंटचा, की कशा रीतीने नी रिप्लेसमेंट केलं जातं आपण बघूया. आणि त्याचप्रमाणे रोबोटिक रित्या कसं ते नी रिप्लेसमेंट होतं तेही डॉक्टर आपल्याला नंतर समजावून सांगतील. कारण मला वाटतं ह्या टेक्नॉलॉजी एक वरदान स्वरूपाची टेक्नॉलॉजी असं म्हणायला हरकत नाही, ज्याद्वारे रुग्णांना वेदना रहित, कमी रक्तस्राव आणि लवकर रिकव्हरी, स्त्रियांसाठी तर मला वाटतं सगळ्यात जास्त ही मोठी गोष्ट आहे. आपण नी रिप्लेसमेंटचा व्हिडिओ बघूया आणि सांगा सर आम्हाला कशा रीतीने हे केलं जातं. तर नी रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रियेमध्ये आपण काय करतो की जे खराब झालेलं हाड आहे त्याच्या वरची जे गादी त्याला आपण काढून टाकतो. आणि जेव्हा आपण ते रोबोटिकचा ऑपरेशन करतो तर आम्ही पेशंटचा एक्झॅक्ट 3D बोन मॉडेल रोबोटिकच्या स्क्रीनवरती तयार करतो.
तर हे ऑपरेशन करताना आम्ही काय करतो की जे खराब झालेली गादी आहे, जसं आता हे पेशंटला तुम्ही बघू शकता इथे की झीज झालेली आहे, तर हे झीजला आपण काय करतो की त्याला क्लीन करून काढतो आणि त्याच्यावर आपण कृत्रिम गादी बसवतो. तर वरती एक कॅप येतो, खाली एक कॅप येते आणि मध्ये एक नवीन गादी असते. तर हा ऑपरेशन बेसिकली असं आपण त्याला सांध्याला आपण रिसर्फेस करतो. तर हा जे सांधा आहे ऑपरेशन आहे हे खूप टेक्निकल आहे. त्यामध्ये एरर झाले की पेशंटला चांगले रिझल्ट येत नाही. तर ते एरर्स किंवा चुका टाळण्यासाठी आम्ही ते रोबोटिक ऑपरेशन करतो. तर रोबोटिक बेसिकली काय असतं की ते मशीन असते, ते डॉक्टरांना मदत करते ऑपरेशन करताना, त्यांच्याकडून काय चुका व्हायला नको त्यासाठी. तर हे ऑपरेशन केल्यावर पेशंटला नॉर्मल सांधा भेटतो आणि तुम्ही बघू शकता की स्क्रीनवरती की हे जे रोबोटची मशीन आहे त्यामध्ये आपण फक्त हाडाला असं क्लीन करतोय आणि तुमचं जास्त बोन निघत नाही. तुमचं लिगामेंट पण जास्त रिलीज करावं लागत नाही आणि पेशंटचे जे रिझल्ट आहे किंवा रिकव्हरी आहे ते खूप फास्ट असते. कारण यामध्ये डॉक्टरांकडून काही चुका होणार नाही, प्लस ब्लड लॉस पण कमी असतो आणि रिझल्ट्स आर व्हेरी गुड. ओके, हे आपण बघत आहोत की कशा रीतीने एकंदरीतच रोबोटिक तंत्रज्ञानाने ही सर्जरी केली जाते आणि त्यामुळे कोणती चूक न होता. आपण हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघूया सर, आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा की कशा रीतीने एकंदरीतच बोन मॅपिंग किंवा ही जी प्रोसिजर आहे ही आपण बघतोय, आता रोबोट बघतोय आपण आता हा प्रत्यक्ष, काय सांगता येईल सर? तुम्ही बघताय स्क्रीनवरती की हे जे आपण आधी ऑपरेशन करताना आधी पेशंटचं एक 3D बोन मॉडेल आपण स्क्रीनवरती तयार करतो. तर 3D बोन मॉडेल तयार केल्यानंतर आपण आधी एक व्हर्च्युअल सर्जरी करतो. पेशंटचं ऑपरेशन सुरू करण्याच्या आधी आम्ही पेशंटचा बोन काही कट करण्याच्या आधी हे आधी स्क्रीनवरती एक पूर्ण प्लॅनिंग करतो. त्या प्लॅनिंग आपल्याला समजतं कुठला इम्प्लांट बसवायचा आणि कसं बसवायचं आणि त्याला ऑपरेशन नंतर किती मूवमेंट येणार ते सगळं आपल्याला आधीच समजून जातं. आणि हे बघू शकता हे रोबोटिक हँडपीस आहे, याने आपण ते बोनला क्लीन करतो आणि त्याच्यावर नवीन गादी बसवतो. तर हे केल्यावर तुमचं जे इम्प्लांट प्लेसमेंट आहे आणि जे बॅलन्स आहे ते 100% करेक्ट असतो आणि त्यामध्ये काही एरर्स नसल्यामुळे पेशंटला रिकव्हरी खूप फास्ट होते आणि जे आपण इम्प्लांट बसवतो त्याची पण लाईफ खूप वाढते. तर त्याची जे तुम्हाला लाईफ आहे समजा 15 ते 20 वर्ष असतील नॉर्मल नाही केलं की रोबोटिक जमते, त्याची लाईफ 20 ते 25 वाढू शकतो. हे सगळे फायदे आपल्याला रोबोटिक उपचारांमुळे आहेत आणि आपण आता काही रुग्ण पण बघूया अनुषंगाने की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे ह्या रोबोटिक उपचारांचा लाभ घेतल्यानंतर. आणि हे सर्व उपचार आता खास करून आपल्याला उपलब्ध आहेत डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली नोबल हॉस्पिटल पुणे आणि त्याचप्रमाणे आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. सर, काही रुग्ण आम्हाला बघायला आवडतील या अनुषंगाने की कशा रीतीने त्यांची डिफॉर्मिटी करेक्ट झाली आणि कशा रीतीने त्यांना त्याचा लाभ झालेला आहे, काय सांगता येईल आम्हाला? येस, आपण बघूया लॅपटॉपच्या माध्यमातून आता. तर तुम्ही बघू शकता हे बाबा आमच्याकडे आले होते. 68 इयर्स किंवा 68 वर्षाचे बाबा आहे, ते शेतकरी आहे आणि यांचा ऑपरेशनच्या आधीचं तुम्ही हे ऑपरेशन नंतरचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता की ते कसं नॉर्मल चालत आहे आणि सगळं नॉर्मल सारखं करू शकताय. आणि त्यांना ऑपरेशन नंतर मांडीही घालता येते आणि ते परत शेतीला परत रानात परत गेले आणि शेतकरी म्हणून शेती करताय, सगळं करताय आणि त्यांना चालताना उठताना बसताना काही त्रास होत नाही. येस, आमचे अनेक शेतकरी असणारे प्रेक्षक आजचा कार्यक्रम बघत असतील तर त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे, कारण त्यांना पुन्हा रानात जाऊन शेतात जाऊन जर का काम करायचं असेल तर तेही ह्या असणाऱ्या रोबोटिक उपचारांनंतर शक्य आहे. अनेक महिला आमचा कार्यक्रम बघत असतील, आपण काही रुग्ण मगाशी बघितले की त्वरित आपल्याला पुन्हा एकदा घरकाम करण्यासाठी रुजू होण्यासाठी. सर, मला वाटतं स्त्रियांमध्ये सांधेदुखीचं प्रमाण खूप आहे, त्यांच्यामध्ये हाडांची ठिसूळता पण खूप असते, तर त्यांच्यासाठी मला वाटतं एक वरदान स्वरूपाचे उपचार आहेत. आपण रुग्णही बघूया, 2 पेशंटचे व्हिडिओ बघूया आणि आम्हाला सांगा की त्यांच्यामध्ये कशा रीतीने याचा फायदा होतो. बरोबर. तर हे जे त्रास आहे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा जे सांधेदुखी आहे ते पेशंट बायकांमध्ये जास्त असतं, कारण त्यांचे हाड ठिसूळ असतात आणि त्यांचे उठबस जास्त असते, ते जास्त काम करतात, जास्त मेहनत करतात, त्यामुळे त्यांना उठताना बसताना त्रास जास्त असतो आणि त्यांच्यामुळे हे ऑस्टिओपोरोसिस असल्यामुळे किंवा झीज जास्त असल्यामुळे त्यांचे सांधे लवकर झिजून येतात. तर जेव्हा आपण रोबोटिक ऑपरेशन करतो तर पेशंटला चालताना उठताना बसताना काही त्रास होत नाही, त्यांना नॉर्मल जगणं, नॉर्मल आपलं घराचं सगळं काम करता येतं आणि रोबोटिक असल्यामुळे त्यांची रिकव्हरी जी आहे ते खूप लवकर होते. म्हणजे जे नॉर्मल तुम्ही नॉन रोबोटिक ऑपरेशन केलं तर त्यांना 1.5 ते 2 महिने आराम करावा लागतो, रोबोटिकमुळे ते लगेच 1-15 दिवसात घराचे सगळं कामावर सगळं करू शकतात. येस, आपण बघत आहोत व्हिडिओज प्रत्यक्ष स्क्रीनवरती आणि या ठिकाणी अनेक महिलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. आपण बघू शकता की कशा रीतीने त्यांना ह्याचा लाभ झालेला आहे आणि एकंदरीतच पूर्ण एक म्हणेन की आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे असे हे उपचार आहेत रोबोटिकचे जे आज उपलब्ध आहेत. आणि केवळ रोबोटिकचे उपचार नव्हे तर या अनुषंगाने
सुरुवातीच्या टप्प्यामध्ये औषधोपचार असो, इंजेक्शनचे उपचार असोत किंवा खास करून दुर्बीण लेझरचे उपचार असोत, हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली आज आपल्याला आर्कस हॉस्पिटल पुणे ज्याचे डायरेक्टर आहेत डॉक्टर रोहित लुथरा सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सुद्धा हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून सर कार्यरत आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला हे सर्व उपचार मिळणार आहेत एकत्रितपणे एका छताखाली. आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांधेदुखी रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला विशेष करून पुढील 1 महिन्यासाठी सवलत मिळणार आहे निदान आणि उपचारामध्ये. तर त्याचाही लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, आपण आता ह्याविषयी बोललोच. ह्या पुढे जाऊन ह्याचा वापर थोडासा युनिक कंपार्टमेंट म्हणजे जर का एकच कप्पा खराब झाला असेल तर होऊ शकतो का रोबोटिक उपचारांचा? बरोबर. तर अजून एक ऑपरेशन आहे, त्याला पण युनिक कंपार्टमेंट. ज्या पेशंटचा फक्त एकच कंपार्टमेंट खराब होतं, म्हणजे हा कंपार्टमेंट चांगला आहे, फक्त एकच खराब झाला आहे, त्याला आपण युनिक कंपार्टमेंट नी रिप्लेसमेंट सर्जरी करू शकतो. तर हा जे ऑपरेशन आहे ते थोडं कॉम्प्लेक्स सर्जरी आहे. आणि जेव्हा तुम्ही हा ऑपरेशन बिना रोबोटिकचे करतात तर चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि जेव्हा तुम्ही रोबोटिकने करणार त्याचे रिझल्ट्स खूप चांगले असतात आणि एरर्स होत नाही. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, लॅपटॉप स्क्रीनवरती, की जसं तुम्हाला दिसतं की हे पेशंटचं आम्ही रोबोटिकचा युनिक कंपार्टमेंट सर्जरी केली आहे. त्यांचा फक्त एकच साईडचा कप्पा खराब झाला होता आणि त्याला आपण रिसर्फेस केला आहे. आणि ही पेशंट आता 1.5 महिन्यात नॉर्मल चालू शकते, नॉर्मल कामं करू शकते आणि ती मांडी पण घालता येते ह्या ऑपरेशननंतर. आणि त्यांचं जे ऑपरेशननंतर जे दुखणं आहे ते पण कमी असतो आणि मूळ 1.5 महिन्यात पेशंट विसरून जातो की त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. तर ते नॉर्मल जीवन जगू शकतं. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती की एकदम नॉर्मल सारखं जीवन होतं आणि सगळं नॉर्मल करता येईल. येस, आपण हे बघतोय की कशा रीतीने या सर्व रुग्णांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे. आणि हे सगळे रुग्ण आहेत ते अर्थातच गुडघेदुखीचे आहेत, पण केवळ गुडघेदुखीच्या अनुषंगाने इतरही सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी हे उपचार उपलब्ध आहेत. विशेष करून डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली गुडघेदुखीचे आपण असंख्य रुग्ण बघितले. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची आणि कोणत्याही टप्प्यातली गुडघेदुखी असो आपण निराश होऊ नका. औषधोपचार आहेत, इंजेक्शनचे उपचार आहेत, दुर्बीण लेझरचे उपचार आहेत आणि जर गरजच पडली तर रोबोटिक उपचार सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. आता फक्त आपल्याला कॉल करायचा त्यासाठी पुढील नंबरवरती. पुढील 1 महिना शिबिर असणार आहे, सवलत असणार आहे, त्याचाही जरूर लाभ घ्या. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच विचार आहे पुढचा आहे तो हिप जॉईंट किंवा खुब्याचा सांधा. कोरोना गेल्या काही दिवसात होऊन गेला आणि त्याच्यामध्ये स्टिरॉइडच्या कधी कधी सेवनामुळे आपल्याला अव्हेस्क्युलर नेक्रोसिस सारखा प्रकार बघायला मिळतो किंवा इतरही आजारांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर ह्यामध्ये काय नवीन उपचार आलेले आहेत, काय सांगता येईल? तर खुबाचे त्रास हे जे आहे, खुबा हा एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. तुम्ही बघू शकता की येस, आपण हे एक हिप जॉईंटची एव्ही पण बघूया. हिप जॉईंटचा व्हिडिओ बघू आणि त्या अनुषंगाने इथे आपण प्रत्यक्ष मॉडेलवरती बघूया. येस, तर हा जे हिप जॉईंट आहे हा एक बॉल आणि सॉकेट जॉईंट असतो. हा बॉलचा जे ब्लड सप्लाय ते इथनं हाडांमधनं येतो आणि त्याला एकच रक्तवाहिनी असते. तर स्टेरॉइडचा वापर किंवा अल्कोहोल किंवा दारू ह्यामुळे किंवा पडल्यामुळे काही लोकांची इथली रक्तवाहिनी खराब होऊन जाते किंवा चोकअप होऊन जातं आणि हा सांधा मग हळूहळू झिजायला सुरुवात होते आणि त्याच्या ऑस्टिओआर्थरायटिस किंवा एव्हीएन बसतो आणि पेशंटला मग त्रास असतो आणि हे जे मूवमेंट आहे ते नॉर्मल असत नाही. तर त्यामुळे पेशंटचा आता कोरोनाच्या त्रासमुळे आम्हाला भरपूर हे असं पेशंट दिसतं ज्यांना स्टेरॉइडच्या वापरमुळे एव्हीएन होतो आणि सांधा खराब होतो आणि त्यांची जे मूवमेंट आहे ते मूवमेंट अगदी पेनफुल होते आणि त्यांना उठताना बसताना किंवा इव्हन टॉयलेटला बसताना उठताना खूप त्रास होतो आणि चालताना पण खूप त्रास होतो. तर याला आपण एव्हीएन किंवा अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा त्रास म्हणतो आणि याचं पण आता आपण ऑपरेशन करून त्याला नॉर्मल सारखं करू शकतो. येस, आपण हे बघतोय की कशा रीतीने हिप जॉईंटसाठी सुद्धा आपल्याला आता ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून हे सर्व उपचार आपल्याला मिळणार आहेत आर्कस हॉस्पिटल पुणे आणि त्याचप्रमाणे नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डायरेक्टर आहेत सर आणि त्याचप्रमाणे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की पुढील 1 महिना सवलत असणारे सांधेदुखीच्या शिबिरामध्ये आपल्याला फक्त याचा लाभ घेण्यासाठी कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती संधिवात गुडघेदुखीवरती असणाऱ्या रोबोटिक उपचारांविषयी आणि कार्यक्रमाच्या पूर्वार्धात डॉक्टर रोहित लुथरा सर जे सांधे तज्ज्ञ आहेत, रोबोटिक जॉईंट उपचार तज्ज्ञ आहेत, त्यांनी खास करून आपल्याला मार्गदर्शन केलं की कशा रीतीने सुरुवातीची जेव्हा टप्प्यातली गुडघेदुखी असेल तेव्हा आपल्याला औषधोपचार आहेत, इंजेक्शनचे उपचार आहेत, दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, पण जेव्हा गुडघेदुखी शेवटच्या टप्प्यात जाते तेव्हा आपल्याला रोबोटिक उपचारांमुळे गुडघेदुखीवरती मात करता येऊ शकते. आणि केवळ गुडघेदुखीच नव्हे त्या अनुषंगाने हिप जॉईंट म्हणजे खास करून खुब्याच्या सांध्यासाठी सुद्धा आता नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत. आणि मला आवर्जून आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर आपलं अभिनंदन करायचे की आपण पहिले सर्जन आहात की आपण या ठिकाणी पहिल्यांदी अँटेरियर अप्रोचने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेली आहे, ज्याचा लाभ रुग्णांना होऊ शकतो. ह्याचे काय फायदे आहेत आणि कशी केली जाते, काय सांगता येईल आम्हाला? तर
हिप रिप्लेसमेंट हा एक खूप वरदानी ऑपरेशन आहे. तर जेव्हा आपण हा ऑपरेशन 2 प्रकाराने करू शकतो. एक तर मागे जाऊन पोस्टिरियरली किंवा अँटिरियरली. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की हे जे ऑपरेशन आहे, जेव्हा आपण त्याला अँटिरियरली करतो तर तुमचा जे स्नायूचा जे चिरा असतो, तो चिरा पण खूप छोटा असतो. तुम्हाला स्नायू कट करावा लागत नाही. तुम्ही 2 स्नायूच्या मधून जातो आणि पेशंटला ऑपरेशन नंतरही काही त्रास होत नाही, त्याला रिस्ट्रिक्शन असत नाही आणि पेशंटला नंतर डिस्लोकेशनचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणजे सांधा निसटण्याचे चान्सेस आहेत अँटिरियरने केले की खूप ते नेग्लिजिबल 0% असतात आणि पेशंटला लवकर रिकव्हरी असल्यामुळे त्यांना आम्ही आता हे डायरेक्ट अँटिरियर अप्रोचने पेशंटला आम्ही सेम डेला घरी पाठवू शकतो किंवा नेक्स्ट डेला तुम्ही घरी पाठवू शकता. तर आम्ही आता रिसेंटली 2 पेशंट केले. त्यांचं आम्ही ऑपरेशन नंतर दोन्ही खूप एकत्र एका दिवशी केले आणि त्यांना लगेच नेक्स्ट डे विदिन 24 आवर्स पेशंट घरी जाऊ शकतो. तर हा ऑपरेशनमध्ये पेन पण खूप कमी असतो कारण तुम्हाला स्नायू कट करावा लागत नाही आणि रक्तस्राव पण खूप कमी असतो. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने आज अशा रुग्णांना हे वरदान मिळालेलं आहे. सर, काही रुग्णांना कधी कधी बाहेर छोट्या ठिकाणी ऑपरेशन केल्यामुळे किंवा इन्फेक्शन झाल्यामुळे पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते. तर अशा वेळेस रोबोटिक उपचारांचा त्यांना लाभ मिळू शकतो का? आणि रोबोटिक उपचारांचे फायदे जरा आमच्या एकदा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगा. बरोबर. तर हा खूप कॉमन आहे. आता रोबोटिक ऑपरेशन न केल्यामुळे काही लोकांचे गुडघे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, लॅपटॉप स्क्रीनवरती की त्यांचे आता एक पेशंट त्याचं ऑपरेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि ऑपरेशन नंतरही तुम्ही बघू शकता त्यांचे पाय खूप पूर्ण वाकडे आहे आणि आणि त्यांचं आम्ही परत ऑपरेशन केलं आहे. ते सांधा पण परत नवीन सांधा बसवला आणि तुम्ही बघू शकता पेशंटचं आधीचं चालणं आणि आताचं चालण्यामध्ये भरपूर फरक आहे आणि पेशंट 5 दिवसातही नॉर्मलसारखं चालू शकतो आणि त्यांना काही चालताना त्रास होत नाही. तर रोबोटिक हा एक वरदान आहे. रोबोटची मशीन हे एक वरदान आहे कारण जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, मग डॉक्टरांकडून काही चुका होत नाही, ते आपल्याला या रोबोटची मशीन दाखवते आणि ते एरर्स काही होत नाही. येस, मला वाटते फार महत्त्वाची गोष्ट होती की रोबोटिक सर्जरीमुळे किंवा रोबोटिक उपचारांमुळे कमी रक्तस्राव, कमी वेदना आणि लवकर कामावरती रुजू होणं हे पेशंटसाठी तर फायदे आहेत, पण डॉक्टरसाठी सुद्धा फायदे आहेत की कोणती चूक न होता हे ऑपरेशन यशस्वीरित्या होऊ शकतं. अचूकता आहे. जाता जाता प्रेक्षकांना आपण काय सांगाल? माझा हाच मेसेज आहे लोकांना की तुम्ही सुरुवातीला समजा तुम्हाला सांधेदुखी सुरू झाला असेल किंवा कुठलाही तुम्ही स्टेजला आहे तर तुम्ही आधी डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करा. तुम्ही कुठल्या टप्प्याला आहे ते तुम्ही आधी निदान करा. मग डॉक्टरांकडून तुम्ही डिस्कस करून तुमची ट्रीटमेंट सुरू करा. कारण वेळेवर ट्रीटमेंट घेतली की तुम्ही तुमचा सांधा वाचू शकता. तर हे जे आता वर्ल्ड आर्थरायटिस जे आम्ही सेलिब्रेट करतो 12 ऑक्टोबरला, तर त्यामध्ये आमचा हेच उद्देश होतो पेशंटला की तुम्ही सांधेदुखीवर मात करू शकता आणि तुम्हाला नॉर्मल जीवन जगता येईल. तुम्ही कुठल्याही टप्प्याला असू शकता. तुम्ही पहिल्या टप्प्याला या किंवा चौथ्या टप्प्याला या, तुम्हाला नॉर्मल जीवन जगणं संभव आहे. तर वेळेवर ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. येस, मला वाटतं एक मोलाचा सल्ला आपल्याला दिला डॉक्टर रोहित लुथरा सर यांनी जाता जाता की आपण कोणत्याही टप्प्यामध्ये आपली गुडघेदुखी असो, आपण डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्या आणि त्यावरचे उपचार घ्या. औषधोपचार असो, इंजेक्शन असो, दुर्बीण लेझर असो किंवा रोबोटिक उपचार असो, हे सर्व उपचार डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली आज उपलब्ध आहेत. आर्कस हॉस्पिटल पुणे आणि नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आणि खास करून सांधेदुखीच्या रुग्णांसाठी वर्ल्ड आर्थरायटिसच्या निमित्ताने शिबिरे आहे ज्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता. आपल्याला ह्या शिबिरात सहभागी होण्यासाठी फक्त कॉल करायचा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात आणि ह्या सर्व उपचारांचा आपण लाभ घेऊ शकता. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.